लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्यापही खात्यावर जमा झालेला नाही आणि सदर मे महिन्याचा हप्ता किती येणार आणि कधी येणार व याच्यासाठी पात्रता काय असणार याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो हप्ता आहे तो 100% या दिवशी जमा होणार। महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे याच्या अंतर्गत मे महिन्याचा हप्त्याबाबत राज्यभरातील ज्या लाभार्थी महिलांमध्ये आहे ते प्रतीक्षेचे वातावरण दिसून येत आहे। एप्रिल महिन्यापर्यंत 10 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले असून 11व्या म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अजून देखील सुरू आहे। यात सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका बघूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 23 मे 2025 रोजी स्पष्ट केले होते की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल। या उद्देशाने त्याच दिवशी 335 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला होता। तथापि अद्याप या रकमेचे वितरण झालेले नाही। वट सावित्री पौर्णिमेपर्यंत सदर निधी हा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता बऱ्याच भगिनींची नवीन अर्ज कधी सुरू होईल याबाबत विचारणा असते, तर याच संदर्भात राज्यभरातून अनेक पात्र महिलांकडून योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे आणि काही कागदपत्रांची अपूर्तता किंवा इतर कारणांमुळे योजनेसाठी अर्ज करू न शकलेल्या महिलांसाठी पुन्हा संधी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे। तर याची पात्रता आणि तपासणी बघूयात। सदर लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडून स्पष्ट केले गेले होते की ही योजना केवळ गरजू महिलांसाठी आहे। मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना नाराज न करण्याची जवळजवळ सर्वच अर्ज जे आहेत ते मंजूर केले आणि ज्यात अटी व निकषांची योग्य तपासणी झाली नाही। यानंतर सरकारने पुनर्तपासणी सुरू केली आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, महिला असतील यांना या योजनेतून वगळण्यात आले। नोकरदार महिला, उद्योजक कुटुंबातील महिला, आयकर भरणाऱ्या महिला आणि चांगले उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या ज्या प्रक्रिया आहे यातून वगळण्यात आलेला आहे। तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।